मी नाटकवाला आहे, म्हणजे मला नाटकात काम करायला मी खूप मस्त मज्जा येते. साखर खाल्लेला माणूस तर आहेच आहे. हा म्हणजे मी मी खूप मला मस्त वाटतं नाटकात काम करताना. माझ्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आहे अद्वैत दादरकर. तर मी अद्वैतला फोन केला की आता हे असं शेड्यूल आहे, तर आपण सुरू करूया. तो हो म्हणाला. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. 2024 संपणार आहे, संपायला चालला आहे आणि 2025ची सुरुवात होणार आहे. पण 2025ची सुरुवात कशी व्हावी, तर 2025ची सुरुवात मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीने व्हावी, यापेक्षा दुग्ध शर्करा योग काहीच नाही. मला भारी वाटतं कारण का 1 तारखेला आपला मराठी चित्रपट येतो आहे, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. ठार वेडे कलाकार भरलेले आहेत. परेश मोकाशी सरांसारखे ठार वेडे दिग्दर्शक या सिनेमाला लाभले आहेत. त्यातल्या त्यात मला आठवतं आहे की जेव्हा हिटलर कोण असणार हे जाहीर झालं तेव्हा सगळ्यात आधी नाव आलेलं प्रशांत सरांचं, आणि त्या पद्धतीने प्रशांत सर आले चालत. आणि तेव्हा तिकडे एक छोटासा ॲक्ट झाला, निशिगंध ताईने केलं, मधुगंध ताईने केलं. अरे प्रशांत, तू इथे काय करतोस वगैरे, ते सगळं जो झालं त्यानंतर कट्रू. आता किती भारी वाटतं सर, खूप वर्षाच्या गॅपनंतर सिनेमामध्ये फुल फ्लेज सिनेमामध्ये तुम्ही आमच्यासमोर येतात. त्यातल्या त्यात 1 तारखेला 2025लाच आपला सिनेमा आमच्यासाठी एक भेट म्हणून तुम्ही घेऊन येता. काय सांगाल, किती आहे? खरं सांगू का, मी एक तर खूप वर्षांनी चित्रपट केला, म्हणजे मुंबई पुणे मुंबई 3, त्यानंतर जवळजवळ त्याला पण 7-8 वर्ष झाली असतील. त्यानंतर हा चित्रपट केला. मुळात मी नाटकवाला आहे, म्हणजे मला नाटकात काम करायला मी खूप मस्त मज्जा येते. साखर खाल्लेला माणूस तर आहेच आहे. हा म्हणजे मी खूप मला मस्त वाटतं नाटकात काम करताना, आणि म्हणजे समाधान मिळतं, मानसिक समाधान नाटकात काम करून जास्त मिळतं मला. पण हा चित्रपटाबद्दल मला जेव्हा मधुगंधाने विचारलं की असं त्यातली एक गंमत सांगतो. हा चित्रपट कसा आला, जेव्हा माझी नाटकाची सगळी तालमीचं शेड्यूल लागलं होतं, शिकायला गेलो एक, आणि त्या माझ्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आहे अद्वैत दादरकर. तर मी अद्वैतला फोन केला की आता हे असं शेड्यूल आहे, तर आपण सुरू करूया. तो हो म्हणाला. नंतर म्हणाल मी आपण करूया शेड्यूल, काही प्रश्न नाही. मग नंतर मला मधुगंधाचा फोन आला. म्हटलं, ती म्हणाल की असं आपल्याला एक चित्रपट करायचं आहे. मी त्याआधी एक 3-4 महिने सांगितलं होतं मला काही असा पॉलिटिकल रोल किंवा निगेटिव्ह रोल असं काही असेल तर सांग. ती म्हणाली निगेटिव्ह रोल नाही आहे, पण एक वेगळा रोल आहे, निगेटिव्ह माणसाची भूमिका. ती म्हणाली असं मी एक चित्रपट करते आहे, त्यामध्ये हिटलरचा रोल करायचा आहे. म्हटलं तारखा काय आहेत? म्हटलं ह्या तारखा आहेत. ती म्हणाली अरे, म्हटलं ह्या तारखांना तर माझं सगळं शेड्यूल लागलं आहे, नाट्य वाचनाचं शेड्यूल लागलं आहे, आणि दिग्दर्शक आमचा ओंकार आहे, त्याच्या मी सगळ्या तारखा अद्वैत ते घेऊन ठेवल्या आहेत. आणि तो नाही तो अद्वैत माझ्याकडे आहे. म्हटलं म्हणजे अद्वैत दादरकर माझ्या चित्रपटात आहे. म्हटलं असं कसं आहे तुझ्या चित्रपटात? म्हणले आहे. म्हटलं मग आता गडबड झाली आहे. मग म्हटलं ठीक आहे, मग आता हा एक भाग झाला. मग त्यानंतर तिने मला AI पाठवलं की तू हिटलर कसा दिसशील. म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग तिने हळूच ते तारखा कशा येतील, काय येतील. मी म्हटलं एवढ्या 20-22 दिवस तुला देऊ शकणार, 15 पण नाही देऊ शकणार म्हटलं. मग पहिले 4 झाले, मग 5 झाले, मग 7 झाले, मग परेश साहेब आले. मग त्यांनी तू मराठी चित्रपट करणं किती महत्त्वाचं आहे ह्याच्यावर त्यांनी मला एक 10 मिनटं लेक्चर दिलं, मला ब्रेनवॉश केलं. मग मी हळूहळू ते खूप चांगल्या पद्धतीने ब्रेनवॉश करतात, अप्रतिम. आणि मग त्याने मग शेवटी मग ते ओके झालं. आणि मग शेवटी मधुगंधाने सांगितलं तुला मिशी काढायला लागेल, आपल्याला हिटलर करायचं तर. म्हटलं काढी आता एकदा हो, पण त्यानं त्या भूमिकेसाठी जे काय करायला लागलं ते अशा पद्धतीने ते मी हिटलर झालेला आहे. नाही, पण मला एक भारी काय वाटतं माहिती आहे का, की सुरुवातच जर्मनी भाषेतून होते, पण नंतर एक व्हॉइस ओव्हर आपल्याला ऐकायला येतो. परेश सरांचा व्हॉइस ओव्हर आहे की मराठीतच बोलावं लागेल, ते सुद्धा शुद्ध मराठीत. कलाकार म्हणून किती भारी वाटतं. अरे हिटलर तो जर्मनीमध्ये मराठीमध्ये कसं होणार, तर समोरच्याला प्रेक्षकांना कितपत पटेल, ते काय पटेल, काय सांगले आपण? नाही, तीच तर गंमत आहे ना, स्क्रिप्टची तीच गंमत आहे की पूर्ण चित्रपट जर जर्मन भाषेत केलं तर बघणार कोण. त्यामुळे पहिल्याच मिनिटात दिग्दर्शक म्हणून त्यांनी क्लिअर करून टाकलं की हे तू असशील जर्मन, बोलायचं मराठी, शुद्ध मराठीत बोलायचं. बोंबिलवाडी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नाटक जेव्हा आलेलं, म्हणजे माझी अशी खंत आहे, किंवा मी तर वैभव सरांसोबत बोललो आहे की हे नाटक मला बघायला नव्हतं मिळालं, कारण का कधी आलं तेव्हा खूपच लहान असेल. पण आत्ता चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला हे नाटक किंवा या नाटकाचं चित्रपटामध्ये जे स्वरूप झालं आहे ते बघायला मिळालंच.
एक दिग्दर्शक, एक निर्माता आणि एक कलाकार म्हणून सुद्धा तुम्हाला विचारायला आवडेल, नाटकाची झळ सिनेमाला आहे थोडीफार की त्याच्यामध्ये त्याची संहिता तीच आहे, फक्त बाकीचे कॅरेक्टर चेंज झाले? नाही नाही, मला पण दुर्दैवाने मी पण ते नाटक बघितलं नव्हतं, त्यामुळे त्या नाटकाची संहिता आणि या चित्रपटाची संहितामध्ये फरक काय आहे हे परेश सरच सांगू शकतील. नाही, खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी ते थांबतो, कारण का खूप साऱ्या गप्पा मारायच्या तुमच्यासोबत. प्रमोशनला सुरुवात झालेली आहे, तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा धन्यवाद की नवीन वर्षामध्ये हा सिनेमा घेऊन येतात. हो, सर्व रसिक प्रेक्षकांना तीच विनंती करेन की 1 जानेवारी 2025ला हा चित्रपट तुम्हाला बघायला मिळणार आहे. मी पण येणार आहे. आपण बघूया, एकत्र बसून बघूया, तुम्हाला काय वाटतं ते बघूया. धन्यवाद.